सोनाळीत बिबट्यासदृश्य प्राण्याकडून शेळ्यांचा फडशा, परिसरात भीतीचे वातावरण. कागल तालुक्यातील सोनाळी परिसरात वन्य प्राण्यांच्या वावराने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहाटेच्या सुमारास आनंदा तापेकर यांच्या शेतातील घराच्या गोठ्यात बिबट्यासदृश्य प्राण्याने केलेल्या भीषण हल्ल्यात 3 शेळ्या जागीच ठार झाल्या आहेत. या घटनेमुळे पशुपालक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट आहे. मिळालेल्या माहितीनुसार आनंदा तापेकर यांचे शेतात घर असून लगतच गोठा आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी रात्री शेळ्या गोठ्यात बांधल्या होत्या. मात्र पहाटेच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्यासदृश्य प्राण्याने अचानक हल्ला चढवला. सकाळी तापेकर गोठ्यात गेले असता 3ही शेळ्या रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आल्या. या हल्ल्यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व पंचनामा केला. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केले आहे. यावेळी पोलीस पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोनाळी परिसरात अशा प्रकारची घटना प्रथमच घडल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट आहे. दरम्यान जंगले नष्ट होत असल्याने वन्य प्राणी मानव वस्तीत येत आहेत. बिबट्यासदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात शेळ्यांचा मृत्यू झाला ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. वनविभागाने केवळ पंचनामा न करता पीडित शेतकऱ्याला तातडीने आणि जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी सोनाळी ग्रामपंचायत सदस्य समाधान मातुगडे यांनी केली आहे. महान कार्य न्यूजसाठी नारायण सुतार, सोनाळी.